इथे आलो आहोत याना केव्स बघून विभूती वॉटरफॉलला. आता पण चालू आणि सगळे बघा मस्त आता वॉटरफॉलमध्ये भिजणार आहे. वॉटरफॉलमध्ये भिजायला त्याचा रस्ता थोडा असा आहे पण छान वाटतं एकदम मस्त निसर्गाच्या सानिध्यात. पाईपवर चालतंय ना. एवढ्या याच्यात पण हे दिसतं बघा. चला हळूहळू या. बसा आराम करा 2 मिनिटं. माऊली बसा माऊली. चला हे बघा आमचा छोटा सोनू. खूप पुढे पुढे नको जावा. चला मंडळी या. एवढा पाणी पडत नाही मग एवढा पाणी कुठून येतं. पाऊस पडत नाही. आपण वॉटरफॉलला पोहोचले तुम्ही बघू शकता. कसलं भारी वाटतं इथे. इतका घाम निघाला पण इथे आल्यावर जे सुख आहे नेत्र सुख सुपर. आईंच्या पर्समध्ये द्या. आई बाई इकडे घेतले पाण्यात पोहायला. ए मम्मी रुईशला पकड. ओपन ओपन बा. हा सगळा थकवा निघून जाऊ दे. कोण जाऊ मग करा ना. थंडी काय माझं चाललं निघून जाईल. आपण आलो सुकून जाऊ. हा कोळी कोळी. आजी आले. आजीला भिजवा भिजवा. फॉल मध्ये मस्त आंघोळ केली एकदम छान आणि फ्रेश झालो आम्ही. मस्त वाटलं एकदम. सगळ्यांनी मस्त पाण्यात आंघोळ्या केलेल्या आहेत आणि आता मस्त भूक लागली सगळ्यांना. सुंदर आहे वॉटरफॉल एकदम छान. पाणी पण खूप मस्त आहे.
आणि इथे ना खाली पाण्यात भिजताना पायाला मासे चावतात. तो अनुभव काही वेगळाच. हे बघ आमच्या मंडळी येत रे. कसं वाटलं? गारगार वाटलं. गारगार वाटलं. छान छान. खूप चालून आलो त्याचा मस्त एकदम. सगळा थकवा निघून गेला. विभूती वॉटरफॉल नंतर तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर 15 मिनिटावर फक्त हे एकच हॉटेल आहे, हॉटेल उडपी म्हणून. छान आहे हॉटेल. आणि इथली उडपी स्पेशल थाली जी आहे, साऊथ इंडियन थाली, ती खूप छान लागते. तर तुम्हाला विभूती वॉटरफॉलला आल्यावर भूक लागली असेल तर हे एकमेव छान असं रेस्टॉरंट आहे. छान जेवण मिळते इथे. आणि आत्ता आलो आहेत आम्ही ओम बीचवरती. जवळजवळ आम्हाला 1.5 तास लागला. आलो आहे चहा प्यायला. आणि वर्ण बघा याचा व्ह्यू दिसतो. आपल्याला थोडंसं असं ट्रेकिंग करून जावं लागतं खाली. तुम्हाला थोडंसं शॉपिंग करायला. हे कितने का आहे? घेतलं ॲपल. तिकडे पुढे वाटतं पाण्यात जायला. घेतलं पायनॅपल. बरा वाटला जरा. चिटकला तो. काढ का मामा. काय अगं ते निधीला यायला घेतले त्याचे पैसे घे. राहू दे ना. अगं असू दे का दिले मी. राहू दे. बघायचं का आमचे हा. आणि मी पायनॅपल खाली. हा मस्त. आणि रुईच तर पोट एवढं साफ झालं. डोकं पण गरम झालं, थंड झालं. एवढं छान बीच आहे. छोटे कधी बघायलाच नाही भेटत. आई काय पण सांगते ना रे. ओम बीचला आता आपण आलोय ओम बीच वर. तुम्ही काय इथे पण चेंज करू शकता. नाही इथे बघा आमचं काय चालू आहे. 6 वाजेपर्यंत टाइम आहे आपल्याला. 1 तास आहे. लाट आली बघ. सगळ्यांचे फायदे व्हायचे. यावेळी पाणीच नाही आलं. अरे आमचं चरण स्पर्श करा. गेला मागे का. चला बघू. कधी आता तो आपल्याला हा एकच बीच सोडणार आहे. काय सुंदर नजारा आहे. किती सुंदर निसर्ग आहे. आजीच्या दगडावरती पाणी यायला लागला.
आणि आत्ता वाजले 6 आणि इकडचा सनसेट तुम्ही बघू शकता. एकदम सुपर छान आहे. आजचा दिवस खूप छान मस्त केला, खूप एन्जॉय केला आम्ही. इतर वेळी हम्पीमध्ये आमचं देवदर्शन चालू होतं आणि इथे आल्यावर सगळ्यांनी फुलटू मज्जा केलेली आहे. आणि आमच्या मंडई दाखवते तुम्हाला. आणि दोन्ही आज्या काय पाण्यामध्ये यायचं नाव घेत नाही, तर तिथेच बसलेले आहेत. तर मंडई असा होता आजचा आमचा गोकर्णमधला दिवस. गोकर्णामध्ये आम्ही 3च पॉईंट बघितले, पण फुल मजा केली. एकदम रिलॅक्समध्ये होता आजचा दिवस, कारण जवळजवळ 2 दिवस आमची सतत चालणं होतं. आणि या दिवशी आम्ही हे 2 दिवस खास रिलॅक्स होण्यासाठी ठेवलेले आहेत आणि फुल मजा केली. इथले बीच पण एकदम क्लीन, छान आणि मस्त आहेत. आता 6 वाजलेत आणि बघू शकता इथला व्ह्यू. आजोबांचा उत्साह काय कमी होईना. वात्री टाक बघा. हा फोटो काढते. हा काय सुपर वातावरण आहे. थांब आले मी. तूप घ्यायचा. काजू घेता का थोडे की नको. आलोय आम्ही रात्री शॉपिंगला. गोकर्ण चला जेवण बघू. हाँ कैसा है पर्स है, कितने में देंगे. तीन लेना है. 450 में दीजिए ना. 450 में. एक तो ये डैमेज है. आईचे तुटले पण असे घेईल तर मस्त आहे. खूप मोठे ग मम्मी, एवढे मोठे आपण घेत नाही जनरली. स्कार्फ असले होते. ते मग कॉमन आहे, एवढं काही खास नाही. घेशील तर ते घे. ये कितने का है. ये 750. कितने में देंगे. 700 आता. और ये वाले 650. ये उसके आगे वाले दिखाए. ಯಾವುದು ಸ್ಟಾಕ್ ಇರಲ್ಲ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಓಪನ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. ಸಂಜೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ 1-2 ಪ್ಯಾಕೆಟ್ ಹೋಗ್ತಾನೆ ಇರ್ತದೆ. 3-4 days ಅಲ್ಲ. ನೀವೇನು 2 ತಿಂಗಳು 150 ಮಾಗ್ತಾ ಇದೆ. 300 बोला ना. ಅಲ್ಲ ಪೌಡರ್ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಕಳಗಡೆಲ್ಲ. ಒಂದು ಪೌಡರ್ ಇದ್ರೆ ನಿಮಗೆ ವಾಪಸ್ ಆಗ್ತದೆ. ಎಲ್ಲ ಕಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತ. ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಬೀಜ ಕಟ್ ಆಗಿರೋದು ಇದೆಲ್ಲ ಪೂರ್ತಿ. नको. आवळा साखरेत बनवलेला आहे का. तसं असतं. आपण तो बनवतो तसं बरं आहे. हे काय अंजीर, किवी, ड्राय किवी.
आणि अशी शॉपिंग वगैरे करून आता आम्ही आलो आहोत श्री शक्ती कॅफे येथे जेवण करण्यासाठी. आणि रात्रीचं जेवण आजचं थोडं लाईटच होतं कारण दुपारचं जेवण खूप हेवी झालेलं होतं. जेवण केलं आणि आता आम्ही चाललो आहोत हॉटेलवरती. आणि आजचा दिवस काहीसा असा होता, सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आणि आता लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ.